पडेश मोकळ हा खेळाडू मात्र बाद. टीमची धाव संख्या 12 धावा. यस थँक्यू. दहागाव प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. हे टायटल सॉन्ग आपण पाहिलं जयदीपजी कांबळे. आणखी एक सॉन्ग आपण पाहता मला दिलंय ते आमचे हितेश शिसवे यांच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकाल. या वेळेला मात्र आपण पाहू शकाल चेंडू आपण जर पाहिला असेल तर अगदी वाईट चेंडू या वेळेला पाहायला मिळाला. या वेळेला या चेंडूवर मात्र टोटल मिळतील ते धावसंख्या 2 धावा. आणि या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या आता टोटल स्कोर कार्ड वर पाहायला मिळतात त्या 15 धावा. 15 रन स्कोर कार्ड वर जोडल्या. 15 रन्स तुम्हाला स्कोर कार्ड वर पाहायला मिळतात. एक चांगली स्पर्धा, चांगली संकल्पना आपल्या 10 गावांची ही संकल्पना आपण पाहिली. चांगलं मैदान अगदी 5 ते 6 दिवसामध्ये या मैदानाची उभारणी झाली बघा. कारण इथे जर पाहिलं तर खूप काही वेगळं चित्र होतं. आणि त्यानंतर मग इतकी मेहनत घेतली गेली आणि त्यानंतर मग या मैदानाला चांगल्या पद्धतीने सुसज्ज असं खेळण्यासाठी बनवलंय. आणि ती मेहनत आपली सर्वांची राहिली. खूप चांगली स्पर्धा. पुढच्या वर्षी ही स्पर्धा लवकर असेल. डेट सुद्धा आपण आज संध्याकाळी अनाऊन्स करू. या वेळेला मात्र फटका चांगला आहे. विलास पाटील या वेळेला खेळत होते. आणि इथून मात्र जर आपण विचार केला असेल तर अगदी डिसिजन इथून अद्याप पेंडिंग असेल बघा. चला काय डिसिजन आहे. किती धावा जे असेल ते अगदी तुम्हाला पाहायला मिळेल. पोहोचवलं जाईल तुमच्यापर्यंत. फिल्डिंग तर चांगली केली होती परंतु अडवलंय, आतमध्ये ढकललंय. आणखी काय घडलंय हे आता इथून पाहायला मिळेल. आणि इथून मात्र आपण पाहू शकाल
चला इथून चेंडू ज्या वेळेला अडवत होते त्यावेळेला पाय वरती होता आणि ढकलून ज्या वेळेला आतमध्ये ढकलला चेंडू त्यावेळेला ते बाहेर आले आणि इथून मात्र चांगली फिल्डिंग चांगला थ्रो आला परंतु धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये आपण पाहिलं तर बॅट्समन रनआउट इथून मात्र फलंदाज बाद झालेत. त्यानंतर आमच्या नांदगाव ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आणि एक डॅशिंग व्यक्तिमत्व महादेवजी चौधरी आपण पाहू शकाल कंस्ट्रक्शन आपण पाहताय आणि बघ त्यामध्ये एक मोठं नाव आपण पाहू शकाल त्यांचं इथे शुभागमन झालंय त्यांचं आपण स्वागत करूया. त्यानंतर बघा आमची हरली क्वीन आई नंदादेवी नांदगाव टीमचे व्यवस्थापक महेंद्र खुटले एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व समालोचक निवेदक त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. महेंद्रजी कुठले आपलं सहर्ष स्वागत असेल. काय खडलं जाते बघा काय खडलं जाते मैदानाच्या आतमध्ये जो खेळाडू येतोय तो मात्र बाद होतोय जो येतोय त्याला परतीच्या मार्गावर धाडले जात आहे आणि त्याला मात्र सातत्यानं आपण पाहू शकाल तर अगदी आपण पाहिलं तर बॅकफुटला नेत असताना AR ऑरियस टीमला हा धक्का लागलाय बॅट्समन आउट इथून मात्र आणखी एक थोडीशी आता पडझड व्हायला लागली बघा पडझड होताना पाहायला मिळते. पडझड होत असताना आता मात्र या वेळेला हा चेंडू आपण जर पाहिला असेल तर अगदी चांगला होता चांगल्या चेंडूची सांगता पाहायला मिळाली. डॉट चेंडू आलाय डॉटने धावसंख्या उमेश सर पाहायला मिळेल टोटल जमली आहे ती आता मात्र 18 धावा. सुरुवात तर सुरेख होती सुरुवातीचा खेळ जर आपण पाहिला तर टोटल अवांतर चेंडू आलाय अवांतरने धावसंख्या टोटल आता 18 धावा. या वेळेला अलकाचा बाउन्स पाहायला मिळाला. रमेश पाटील स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतात. पंचांचा इशारा आलाय बघा पंचांचा इशारा पंचांशी वाद घालायचा नाहीये पंचांशी वाद घालायचा नाही बघा. चला चेंडू नो असेल पंच सांगत आहेत नो आणि त्यानंतर असेल फ्रीड पुढचा चेंडू असेल फ्रीडचा. त्यानंतर आमची कैलासजी जाधव आपण पाहताय आमची सपोर्टर आहेत त्यांना विनंती करूया आपण व्यासपीठावर आपलं स्वागत असेल. एक विस्फोटक खेळाडू अगदी आपण पाहिलं तर पूर्वीच्या कालखंडामध्ये त्यांना आपण पाहिलंय आजही त्यांचा खेळ तसाच आहे. विघ्नहर्ता स्पोर्टचे बिग सपोर्टर आणि कैलास जाधव त्यांचा आपण स्वागत करूया. फसवा चेंडू होता चकवा चेंडू होता मनीष फडके यांचा पाहायला मिळाला आणि या चेंडूवर मात्र डॉट चेंडूची सांगता धावसंख्या आता टोटल स्थिर आहे. धावसंख्या थांबली ती 19 या धावसंख्येवर 19. आमच्या तुरमाळ्याचे श्याम गायकर यांचं इथे शुभागमन झालं त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. काय घडतंय निम्मा संघ गारद झाला जिथून सिंगल डबल न खेळणं महत्वाचं होतं ते झालं नाही आणि त्यानंतर जसा राहुल बाद झाला तसा एकही खेळाडू या मैदानावर तग धरून राहू शकला नाहीये आणि त्याची बॅटिंग पाहायला मिळाली नाही आणि त्यानंतर मात्र ही पडझड
आणि इथून मात्र आणखी एक विकेट. बॅट्समन आउट, फलंदाज बाद. सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय. त्यानंतर आमची रामदादा गायकर यांचं सुद्धा इथे शुभागमन झालंय, त्यांचं पण स्वागत करूया. धावसंख्या टोटल आहे ती म्हणजे 19 धावा स्कोर कार्डवर. षटकं इथून मात्र संपली ती म्हणजे पाहायला मिळतील 2 षटकं. चला 2 षटकांना बराच उशीर गेला बघा. चला मनीष फडके, बराच उशीर जातोय, प्लीज कोऑपरेट करा. कारण आपली 10 गाव आहेत त्यासाठी आपण सांगतोय की पॅनलाइज पॅनल्टी वगैरे आपण नाही विचार करत, परंतु जर असं जर राहिलं तर येणाऱ्या पुढच्या संघांना मग तेच करावं लागेल. कारण आज 2 सामने एक्स्ट्रा आहेत, कमी ओव्हर्स होऊ नये यासाठी आम्हाला सहकार्य करा कृपया प्लीज. धावसंख्या टोटल 19 धावा. योगेश गायकर यांचं इथे शुभागमन झालंय, त्यांचं स्वागत करूया आपण. 2 षटकं संपली, धावसंख्या 19. टोटल विकेट जर आपण पाहिलं तर गेलेत अद्यापपर्यंत 5 विकेट गेल्या. तरी सांगत असताना पराग नाईक मैदानाच्या आतमध्ये उशिरानं का होईना मी मैदानामध्ये आलोय, परंतु मी खेळ करू शकतो. आणि त्याच्या बॅटमधून आलाय हा षटकार. मला पाहायला मिळेल ती 25 धावा. 25 ऑन अ बोर्ड. 25 रन्स तुम्ही स्कोर कार्डवर पाहू शकाल. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज समोर पराग. या वेळेला मात्र आपण पाहू शकाल आणखी एक मोठा फटका खेळायचा होता. आता मात्र थोडासा चेंज होता गोलंदाजी करण्यामध्ये. गोलंदाज जर आपण पाहिले असतील तर संकेत भोईर, एक चांगला चेंडू ज्याने हाताळलाय आणि त्यानंतर डॉट आलाय. निर्धाव चेंडूची सांगता. या वेळेला चेंडू जर आपण पाहिला असेल तर फुटवरचा वापर झाला होता, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क जुळला नाही, बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं असेल तर डॉट चेंडूची सांगता. टीमची धावसंख्या टोटल स्थिर आहे ती आता 25 धावा. 25. कमीत कमी 50 धावा येणं महत्वाचं आहे. 50 धावा तरी असणं खूप महत्वाचं आहे. आता मात्र पंच आमच्याकडे वळतायत. वारकरणाची चोरगे सर आणि त्यांचा इशारा आलाय. हा मात्र अवांतर आणि वाईड आहे आणि या वाईडने एक धाव जोडली जाईल. एक्स्ट्रा 1च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या टोटल आता 26 धावा. षटकं मी म्हणेन 3रं सुरू आहे. धावसंख्या सध्याच्या घडीला चांगली आहे, परंतु विकेट खूप सारे गेलेत. हे मात्र AR ऑरियस टीमसाठी थोडंसं धोकादायक आणि डोकेदुखी. या वेळेला बॅटची एज होती यष्ट्यांच्या मागे. अगदी यष्टरक्षकाच्या वरून चेंडू गेला होता, परंतु तिथे मात्र अडवलाय. बॅकअप मिळालाय. एक सिंगल मिळाली. सिंगलच्या बरोबरीने धावसंख्या 27 रन्स. 27. स्ट्राईक एंडवर आता मात्र येथील बॅट्समन पाहायला मिळतील तुम्हाला वरात भागात. हा सुद्धा एक चांगला खेळाडू आहे. चांगला खेळ सातत्याने तो करत असतो आणि मग त्याला आता जाणावं लागेल, ओळखावं लागेल. जी हर्ली क्वीन नंदादेवी 11 नांदगाव टीमची गोलंदाजी होतीये, धारदार गोलंदाजी आणि त्याच्या समोर मात्र कसा खेळ करावा, विकेट कुठपर्यंत टिकून ठेवावी हे आता मात्र पाहणं गरजेचं. संकेत भोईर पुन्हा एकदा सज्ज. संकेत यांचा हा चेंडू पाहायला मिळाला. चेंडू सरळ ऑफ स्टंपच्या बाहेर, आउटसाइड दी ऑफ स्टंप, अवे फ्रॉम बॉडी पाहायला मिळतोय. एक धावसंख्या जोडली. धावसंख्या आता 28 धावा. 28 ऑन अ बोर्ड. 28 रन्स. 28 रन्स पाहायला मिळतील. या वेळेला आता मात्र चांगला चेंडू होता. वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न होता. त्यानंतर मात्र यष्टांच्या वरून जाणारा चेंडू पाहायला मिळाला. आला इथून मात्र डॉट आणि टीमची धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे टोटल 28 धावा.
पुन्हा एकदा थोडासा बाउन्स उचली दिली, चांगलं षटक आणि या षटकाची सांगता अगदी अप्रतिम पाहायला मिळाली. योग्य पद्धतीने चेंडूला हाताळलाय, जरी एक षटकार जरी आला असला तरी त्यानंतर चांगली कमबॅक, चांगलं षटक. टीमची धावसंख्या 3 षटकांचा खेळ संपलाय. 28-28 धावा. चला नेक्स्ट मॅच साठी बघा सज्ज व्हा. क्रिशा 11 वडवली टीम, संघाचे संघ मालक किशोर पाटील आणि कल्पेश पाटील असतील. आमच्या माजी सरपंच नांदगाव ग्रामपंचायतीचे आपण पाहिल्याचे काशीनाथजी पाटील यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. आणि दुसऱ्या बाजूला जो संघ तुम्हाला पाहायला मिळेल विघ्नहर्ता स्पोर्ट्स तुरमाले संघाचे संघ मालक आमचे प्रकाशजी जाधव आणि गणेश मस्कर तुम्हाला पाहायला मिळतील. टीम व्यवस्थापक आमचे पवनजी पाटील, सुरेंद्र पाटील आणि मग त्यांचा संघ तुम्हाला आता पुढच्या मॅच मध्ये पाहायला मिळेल. चला दोन्ही टीम आपल्याला पहिला पुकार असेल. इनिंग ब्रेक मध्ये आपण लगेच टॉस करणार आहोत. एका बाजूला विघ्नहर्ता स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूला क्रिशा 11 वडवली. एका बाजूला राजू ठाणगे तर दुसऱ्या बाजूला ऋषी घरात. त्यानंतर आमचे कुडावे गावचे मिलिंदजी पाटील यांचं इथे शुभागमन झालं. मिलिंद पाटील आपलं स्वागत असेल या स्पर्धेमध्ये, आपलं सहर्ष स्वागत आहे. जाऊया मॅच कडे. 3 षटकं संपली. चला जास्त उशीर जातोय बघा, जास्त उशीर जातोय. 3 षटकं संपली आणि धावा संख्या आहे ती टोटल 28 धावा. षटक क्रमांक मनीष फडके याचं स्लोवर 1 टाकण्यामध्ये माहीर आहे. चेंज ऑफ द पेस करणं, व्हेरिएशन करणं, चेंडूमध्ये प्रत्येक चेंडूला वेगवेगळ्या शैलीने हाताळणं हे मनीषचं अगदी चांगलं काम राहिलं. आपण बऱ्याच वेळेला पाहिले नांदगाव गावचा हा खेळाडू कर्णधार आहे, स्वतःवर जबाबदारी सांभाळतोय आणि मग अशा परिस्थितीमध्ये पहिला चेंडू चांगला आलाय. आता मात्र आपण पाहू शकाल या वेळेला हा चेंडू जर आपण पाहिला तर होता फास्ट आणि त्याच्यावर फटका एक्झिक्यूट होऊ शकला नाहीये आणि त्यानंतर टिपलाय जेल, मंगेश गायकरनं टिपलाय जेल आणि इथून मात्र संपलाय पराग नाईक यांचा खेळ. बॅट्समन आउट, विकेट डाऊन. या वेळेला मात्र आपण पाहू शकाल हा चेंडू जर आपण पाहिला तर विकेट साठी होता आणि विकेट मात्र प्राप्त झाली. न्यू बॅट्समन येत आहेत प्रवीण ठोंबरे, हा सुद्धा चांगला खेळाडू आहे आणि बघ खेळ कसा केला जाईल हे सुद्धा पाहिलं जाईल कारण धावसंख्या स्थिरावलेली आहे. खूप कमी धावसंख्या सध्याच्या घडीला. या वेळेला व्हेरिएशन करणारा चेंडू होता. व्हेरिएशन या वेळेला काय झेल टिपलाय बघा, अप्रतिम. मंगेश गायकर जरी 40+ असला तरी सांगतोय की माझ्यामध्ये अजून 30 धमाके आहे, तोच खेळ आहे. जरी मी 40+ असलो तरी मी झेल घेऊ शकतो, धावा जमवू शकतो आणि त्यानंतर धावा वाचवू शकतो हे सांगत असताना मंगेशनं टिपलाय झेल. बॅट्समन क्रमांक इथून आउट झालाय. 5 विकेट आतापर्यंत या मॅच मध्ये संपादन करताना मनीष फडकेसाठी एकदा जोरदार टाळ्या. 5 विकेट. हा दुसरा गोलंदाज असेल बघा.
काल ऋषी ढोंबरे कुडावे आणि आज मात्र मनीष फडके 5 विकेट त्याने मिळवलेत अद्यापपर्यंत या मॅच मध्ये. अप्रतिम कामगिरी. टोटल विकेट गेल्यात आतापर्यंत अर्ध्यापेक्षा संघ गारद झालाय. 7 विकेट 7 विकेट लॉस झालेत. थोडस अडचणी वाढल्या. अडचणीचा सामना. न्यू बॅट्समन मैदानामध्ये आलाय सुजल भगत. सुजल खुडले सुजल येतात बॅटची अतिलेज. पवन टकले या वेळेला, परंतु अगदी आपण पाहू शकाल काय खेळलं बघा. पुन्हा एकदा तेच पाहायला मिळालं आणि रनआउटची गेली आणखी 1 विकेट. आता मात्र बॅट्समन क्रमांक आउट झालाय. 8वा विकेट AR वॉरियर्स संघाचा. थोडंसं मी म्हणेन थांबणं गरजेचं होतं, महत्वाचं होतं, कारण विकेट्स गेल्यात. ऑल आउट पासून थोडंसं मी म्हणेन किंचित 2 विकेट दूर आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी थांबणं हे महत्वाचं होतं, परंतु झालं नाही. आणि त्यानंतर मात्र जर आपण विचार केला असेल तर इथून विकेट गेली आणखी 1 आणि त्यानंतर 8वा विकेट क्रमांक बाद. नवीन बॅट्समन मैदानामध्ये येतोय साईनाथ. साईनाथला आपण पाहू शकाल मॉरिस या नावानं प्रसिद्ध साईनाथ तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्याच्या बरोबर जर आपण पाहिलं असेल तर अगदी मग वरद भागात वरदला आता खेळावा लागणार आहे. वरदला चांगला खेळ करावा लागणार आहे आणि त्याच्या बरोबर गोलंदाजी करतोय तो मनीष फडके. काय अफलातून 5 विकेट अद्यापर्यंत संपादन केलेत. विकेट टेकिंग गोलंदाजी करताना आपण मनीषला पाहू शकाल, कारण मनीष ज्या वेळेला शांत पद्धतीने खेळतो ना त्यावेळेला त्याची गेम चांगली होत असते. पण कधी कधी थोडासा अगदी आपण पाहिलं तर आपण पाहू शकतो त्याला, आणि कधी कधी खूप धावा सुद्धा खर्च करताना आपण त्याला पाहत असतो. आणि आज मात्र एकदम शांतपणानं, कारण आदित्य पाहिलं ना लीगची स्पर्धा अशीच आहे. लीगमध्ये तुम्ही जितकं शांत खेळाल तितका खेळ तुमचा चांगला असेल. आणि त्यानंतर चला टॉससाठी नेक्स्ट मॅच विघ्नहर्ता आणि क्रिशा 11. इथून मात्र क्षेत्ररक्षक आहेत अगदी लॉंग ऑफ कव्हर मध्ये आपण पाहताय. 2 धावा मिळतील. 2च्या बरोबरीने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या टोटल जोडली. 4 षटकं संपली. धावसंख्या 30 धावा. चार षटकांचा खेळ संपला. 30 धावा. या षटकामध्ये कमीत कमी 10-15 धावा येणं महत्वाचं आहे. जरी 45 जरी जमल्या 45-50 तरी एक चांगली धावसंख्या होईल गोलंदाजी करण्यासाठी AR वॉरियर्स टीमसाठी. आणि मग आता ते होईल का, ते केलं जाईल का हे सुद्धा पाहिलं जाणार आहे. परंतु इथून मात्र बॉलिंग मार्कवर जे होतील ते म्हणजे आपण पाहू शकाल गोलंदाज हर्षद पाटील कुडावे. हर्षद पाटील कुडावे गावचा हा खेळाडू. त्याच्या समोर मात्र साईनाथ नांदगाव गावचा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच्या बरोबर वरद भगत. 6 बॉल आणि आता मात्र किती धावा येतील. स्लॉगरचं षटक, ग्रामीण भाषेमधील हाणामारीचं षटक पाहिलं जात आहे आणि त्या षटकाला मात्र इथून सुरुवात होईल हे सुद्धा आपण पाहूया. या वेळेला हलक्या हाताने खेळतोय, स्टिअर करतोय पॉइंट मध्ये. एक सिंगल इथून प्राप्त केली जाते आणि या सिंगलच्या बरोबरीने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या आता
31 31 धावा. चेंडू आता क्रमांक 5 बाकी आहेत. पाच चेंडूचा कडे बाकी असेल आणि त्यामध्ये किती धावा येतील जमतील हे सुद्धा पाहिलं जाईल. स्ट्राईक एंडवर वरद, त्याच्या जोडीला साईनाथ आणि बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा हर्षद पाटील. प्रत्येक एंड कडून आपण खेळतोय, प्रत्येक एंड कडून आपण गोलंदाजी फलंदाजी करतोय. चला क्रिशा 11 टीमचा कर्णधार, चला या आपण राजू ठाणगे. या वेळेला मात्र फटका चांगला आहे, वरत बघत स्टँड ऑन डिलेवर एक्झिक्यूट केलाय, प्रॉपर स्ट्रोक आणि इथून मात्र चेंडू सरळ निघालाय हवाई सफरसाठी. मिळतील 6 धावा, आलाय षटकार. जोडली ती 37 धावा 37. मी मगाशीच म्हटलं की कमीत कमी 15 धावा तरी येणं महत्वाचं आहे. 15 धावा आल्या तर फायटिंग टोटल सुद्धा होऊ शकेल आणि त्या 15 धावा येतील का हे सुद्धा इथून पाहिलं जाणार आहे. आलाय षटकार 37. येणारे चेंडू आता 4 बाकी असतील. वरदकडे टीम ओनर असतील, कर्णधार संघांच्या नजरा, परंतु आता मात्र हर्षद पाटील आणि त्याच्या हातामध्ये दिलाय चेंडू, त्याने एक षटकार खालाय. टोटल 7 धावा खर्च करतोय, 2 चेंडू फेकलेत. पुन्हा एकदा सज्ज, आता मात्र थोडासा डीप मध्ये ठेवलाय, दूरवर ठेवलाय, थोडस लांब ठेवला चेंडू शरीरापासून आणि मग त्याच्यावर मात्र फसला असं वाटलं बॅट्समनला. पुन्हा एकदा त्यास वेगाने येईल, परंतु बॅटचा लवकर फेस क्लोज झाला आणि त्यानंतर मात्र आलाय हा डॉट चेंडू. 3 चेंडू संपले, 3 चेंडूचा खेळ बाकी. धाव संख्या 37 ऑन बोर्ड, 37 धावा. या वेळेला फिरून खेळलेत, पूर्णपणे गोल फिरले बघा. क्षेत्र निवडले, या वेळेला लॉंग लेगचं क्षेत्र निवडले जात आहे आणि त्यानंतर मात्र येतोय युजबन टीम AR वॉरियर्स संघासाठी दहागाव प्रीमियर लीगचा आलेला दमदार षटकार. दोन धावा कंप्लीट, काय गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा मिळाल्या आणि या 2च्या मदतीने धावा संख्या पुढे सरकली. 45 45 धावा. उर्वरित शेवटचा एक चेंडू जर षटकार आला तर होतील 51, चौकार आला तर 49, 2 आल्या तर 47, सिंगल आली तर 46, विकेट गेली तर धावा संख्या 45. काय घडेल? उर्वरित शेवटचा अंतिम चेंडू आणि मग समोर हर्षद पाटील थोडासा महागडा सध्याच्या घडीला स्लॉगआउटच्या षटकामध्ये खर्च करतो. अद्यापर्यंत 15 धावा. जी धावसंख्या होती ती धावसंख्या आता उमेश सर जमली आहे बघा या मॅच मध्ये फाईट करण्यासाठी AR वॉरियर्स या टीम समोर. आता मात्र हर्षद समोर वरद भागात. या वेळेला फटका एक्झिक्यूट करतोय मनीष आहे, चेंडूला फेकी करणार. तत्पूर्वी दुसरीचा प्रयत्न आणि धाव, इथून मात्र धावचित रनआउटची विकेट जाते बघा. बॅट्समन आउट झाले. वरद बघत एक सिंगल आली आणि या सिंगलनं मी म्हणेन जिथे 30 धावा होत्या 4 षटकामध्ये हे षटक चांगलं राहिलं टीम AR वॉरियर्स पळसपे टीमसाठी आणि जमल्या 46 46 करायच्या त्या हरली क्वीन आई नंदादेवी 11 नांदगाव टीमला 47 47चा टार्गेट. चला टॉस करूया आपण. मी महादेवजी चौधरी दादांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते टॉस करूया आपण. चला टॉस करूया.
टॉस केला जाईल. टेल इज कॉल. टेल. चला टॉस जिंकलाय टीम. आपण पाहू शकाल आमची ऋषी घरत यांनी. ऋषी टॉस जिंकलाय. प्रथम डिसिजन काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू पहिल्यावर. क्षेत्ररक्षण करणाऱ्यात मग विघ्नहर्ता स्पोर्ट्स आणि संधी तुम्हाला मिळाली कर्णधारपदी. काय सांगाल एकंदरीत टीम स्क्वॉड बद्दल आणि टीम मॅनेजमेंट बद्दल आणि संघ मालकांबद्दल? टीम आमचे बहुत चांगले आहे. आणि मग एकंदरीत आपण जर पाहिलं असेल तर आयोजकांसाठी आपण काय सांगाल किंवा आयोजनाबद्दल? 10 गाव आपण सर्वजण मेहनत घेतोय. त्यानंतर ही संकल्पना बरीच वर्ष पेंडिंग होती आणि यंदा सत्यात उतरली आहे. काय सांगाल आपण? आयोजन तर खूप चांगलं आहे. आम्हाला खेळायची संधी आयोजन धन्यवाद मानतो. येस थँक्यू ऋषी. टॉस जिंकलाय विघ्नहर्ता टीमनं. प्रथम फिल्डिंग करतील आणि क्रिशा 11 टीमला बॅटिंग करायची आहे बघा. चला टार्गेट आहे टोटल 47 47 धावेचं. 5 षटक 30 चेंडू आणि 47 धावा. चला सन्मान करूया आपण व्यासपीठावर. मी विनंती करतोय आमचे विलास जाधव यांना आपण सन्मान करा. महादेवजी चौधरी दादांचा आपण सन्मान करूया. नांदगाव ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आणि एक चांगले व्यक्तिमत्व, त्यांचा सन्मान. त्यानंतर आमचे क्रिकेटचे निश्चित भक्त, क्रिकेटवर ज्यांचं नितांत प्रेम आहे ते आमचे वसंत मामा कोंडिलकर यांचं इथे शुभागमन झाले. त्यांचं आपण स्वागत करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. तर बघा आमचे AR ऑरियस टीमचे संघ मालक अजय दादा तेजी आणि राजेंद्र दादा वारके यांचं सुद्धा आपण स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावर बसायचं आहे बघा. आपलं सहर्ष स्वागत आहे. या महादेवजी चौधरी आपला सन्मान इथे केला जाईल. या सन्मानाचा आपण स्वीकार करा. महादेवजी चौधरी आणि दादांचा इथे सन्मान केला जातोय या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर पुढचा सन्मान करूया बघा आमची वसंत मामा कोंडिलकर यांचा इथे सन्मान करूया. क्रिकेटवर त्यांचं नितांत प्रेम आहे. आपण पाहत आहे जिथे जिथे क्रिकेटची स्पर्धा तिथे ते उपस्थित होत असतात आणि ते इथे आले. त्यांचा आपण सन्मान करूया. या वसंत मामा आपला सन्मान केला जाईल. चला फिल्डिंग सजवा आणि चला सलामी लगेच. मी विलासांना विनंती करतो आपण सन्मान करा. आमच्या प्रत्येक संघाला सपोर्ट करताना आपण त्यांना पाहत असतो. आमची वसंतजी कोंडिलकर आणि त्यांचा इथे सन्मान आपण करतोय. कॅमेरा इकडे करायचा आहे बघा. त्यानंतर पुढचा सन्मान करूया बघा आमची कैलास दादा यांचा इथे सन्मान करूया. कैलास दादा जाधव त्यांचा सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. या आपला सन्मान इथे केला जाईल आणि तो सन्मान आपण स्वीकारायचा आहे. मी पवनजी यांना विनंती करतोय आपण हा सन्मान करा. त्यानंतर पुढचा सन्मान करूया बघा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून. आमची राम गायकर यांना विनंती आपण या आपला इथे सन्मान केला जाईल. राम गायकर आणि राम गायकर आणि त्यांचा इथे सन्मान करतोय. या राकेश आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करा. कॅमेरा कोणता? हा का कॅमेरा कोणता? तो का? हा हा चालू आहे ना. इकडे समोर घे.
सांगत जा, म्हणजे काय होतं तू मध्ये मंडपाचा खांब येतोय त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतोय. त्यानंतर पुढचा सन्मान करूया बघा आमची संजय दादा आतमध्ये या, पण आपला इथे सन्मान केला जाईल. आपण या सन्मानाचा स्वीकार करा. संजय दादा हातमोडे आणि त्यांचा सन्मान इथे करतोय आपण या स्पर्धेच्या माध्यमातून. आम्हाला संजय दादा मारुती हातमोडे यांच्या माध्यमातून टी शर्ट स्पॉन्सर केलेत बघा, अगदी त्यांचं आपण स्वागत करूया. त्यानंतर पुढचा सन्मान करूया निरंजन वारके यांचा सन्मान करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून. मी कैलास दादांना विनंती करतो आपण निरंजन यांचा सन्मान करूया. निरंजन वारके यांचा सन्मान आपण करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. टोटल धावसंख्या उमेश सर 5 धावा, 47चं टार्गेट आहे. 5 जमलेत म्हणजे आता 42 धावा करायच्या आहेत. हर्ली क्वीन आई नंदादेवी 11 आपले संघ मालक जर आला असेल तर आपण या व्यासपीठावर नांदगाव ग्रामपंचायतीचे सरपंच मनोहरजी भोईर साहेब असतील, त्यानंतर आमचे संदेशजी पाटील असतील, मिथुन दादा शितकंदे असतील, त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचं आहे. हा चेंडू आपणाला पाहायला मिळतोय. धावसंख्या सिंगल, धावसंख्या आता टोटल 6 धावा, 6 रन्स. वेळेला मिस्किट फटका, यष्ट्यांच्या मागे राहुल आहेत, झेल टिपला जातोय आणि इथून मात्र पहिला गडी गारत तो म्हणजे हर्ली क्वीन नंदादेवी 11 टीमचा बॅट्समन जयेश हातमोडे बाद झालाय. येस, थँक्यू. त्यानंतर आमचे बघा मॉर्निंग क्रिकेट क्लब आपण पाहू शकाल वडवली इथे सातत्याने खेळण्यासाठी येत असतात, त्यांचं आपण स्वागत करूया. संजय दादा इथे उपस्थित झाले, त्यांचं आपण स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर आमची रोशन घरत चिंचवण हे सुद्धा तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. अगदी आजचा दिवस सर्वात महत्त्वाचा शेवटचा दिवस, अंतिम दिवस, संडे फंडे मेगा फायनल. कोण असेल चॅम्पियन, कोण रनरअप, कोण तृतीय क्रमांक, मालिकावीराची आकर्षक ट्रॉफी आणि मग या सर्व पारितोषिकांचा हकदार कोण असेल हे आज तुम्हाला पाहायला मिळणार आहे. अप्रतिम स्पर्धा, कारण बऱ्याच ठिकाणी ट्रॉफीज आपण पाहत असता, परंतु काहीतरी वेगळं या ट्रॉफीच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. आणि असं एक दर्जेदार आयोजन आणि नियोजन आपल्या 10 गावांचं या मैदानावर आपण रंगवलेलं आहे. इथून मात्र गोलंदाज वरद बघत पुन्हा एकदा सज्ज झालाय. वरदचा हा चेंडू आपण पाहता खोलवट टप्प्याचा पवन मुगा टकलेला आपण पाहू शकाल. हलक्या हाताने स्टिअर करतोय, सिंगल मिळाली आणि या सिंगलने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या टोटल जोडली ती स्कोर कार्डवर. एक षटकाचा खेळ संपलाय आणि एक गडी मिळवत असताना विकेट संपादन केली. टीमची धावसंख्या नांदगाव संघ 7, लॉस ऑफ 1 विकेट. त्यानंतर बघा क्रिशा 11 टीम आणि त्या संघाचे पुरस्कर्ते आमचे कल्पेश पाटील आणि किशोर पाटील,
त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हा. आमचे मिलिंदजी पाटील आहेत, जयेंद्र पाटील असतील, जयवंत ठाकूर असतील, या सर्वांचं आपण स्वागत करूया. आमचे गजाननजी गायकर असतील तुरमाळेचे, त्यांचं आपण स्वागत करूया. त्यानंतर इकडे हर्ली क्वीन 11 नंदादेवी नांदगाव टीमला सपोर्ट करण्यासाठी इकडे तुम्ही पाहू शकाल. आदित्य महेंद्र असतील, त्यानंतर अजय भोईर, निखिल भोईर कुठे राहिले, सगळ्यांचं आपण स्वागत करूया. स्पर्धेच्या माध्यमातून एक चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. 10 गावची लीग आपण पाहू शकाल. आणि मग कुणाल फडके यांना सुद्धा आपण पाहत आहे. सर्वांचं स्वागत करू या स्पर्धेमध्ये, मनपूर्वक सर्वांचं स्वागत आहे. या वेळेला मात्र फटका चांगला आहे आणि चेंडू सरळ निघालाय. पवन टकले आणि त्याच्या बॅट मधून येणारा हा फटका तुम्हाला पाहायला मिळाला. आलाय षटकार. बघा पवनसाठी पारितोषिक होतं. बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलं. बघा संतोषजी चौधरी त्यांचा संघ अंतिम 3 मध्ये पोहोचला आहे. शिरडोनचे आमचे संतोष चौधरी उत्कृष्ट पंच, एक दमदार व्यक्तिमत्व. पवनसाठी 3 षटकार आणि त्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. बघा आपली 10 गावामधील कोणी ज्येष्ठ श्रेष्ठ प्रतिष्ठित व्यक्तिमत्व राजकीय पटलावरचा असेल, अजून कोणी असू द्या, शैक्षणिक क्षेत्रामधील कला क्रीडा सांस्कृतिक कुणी आलं आमच्यापर्यंत त्यांचं नाव पोचवा, आपण त्यांचा सन्मान करू. या वेळेला चेंज ऑफ द पेस, स्लोवर वन पाहायला मिळाला. गोलंदाज होते या वेळेला, गोलंदाजी करताना सुजल खुटलेला आपण पाहताय आणि त्या चेंडूवर मात्र फसला गेला. बॅटची एज लागली आणि इथून मात्र बॅट्समन आउट. फलंदाज पवन टकले बॅक टू द डगआउट. बघा AR ऑरियस टीम साठी प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. अजय दादा तेजे आणि राजेंद्र दादा वारके यांच्याकडून पारितोषिक लगावले. टीमचे संघाचे पुरस्कर्ते आहेत. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये. जे उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज, जी सायकल तुम्ही पाहताय स्पोर्ट्स सायकल असेल, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. रमेश पाटीलचा बरीच वर्ष रमेश यांना आपण पाहताय. चांगला खेळ ते करत असतात आणि आपल्या टीमसाठी धावा वाचवल्या. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि फलंदाजासाठी जी स्पोर्ट्स सायकल तुम्ही पाहताय, आपण पाहू शकाल एक चांगल्या कंपनीची सायकल आपण देतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. आम्हाला साई कृपा हॉटेलचे सर्व अतिथजी वाकडीकर आणि त्यानंतर आमचे प्रकाश दादा चौधरी आपण पाहू शकाल. अगदी आपण पाहिलं तर मग माजी उपसरपंच पळसपे ग्रामपंचायत त्यांच्या माध्यमातून आम्हाला एक सायकल दोघांनी दिली आहे. त्या दोघांचं आपण करूया सहर्ष असं स्वागत. हरक्युलिस कंपनीची सायकल तुम्हाला पाहायला मिळेल. कारण सध्याच्या घडीला आपण पाहिलं अजय दादा तर खूप वेगवेगळ्या कंपन्यांच्या सुद्धा सायकल्स येतात, परंतु एक आपण काहीतरी देतो ते एक वेगळं देणं किंवा चांगल्या कंपनीची देणं, त्यासाठी आपण एक ब्रँड जो आहे हरक्युलिस ब्रँड तो आपण चूज केला आहे आणि ती सायकल मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आपण देतोय. इथून मात्र गोलंदाज सज्ज. या वेळेला शॉर्ट पॉइंट बॅकवर्ड पॉइंटला इथून मात्र झेल टिपला जातोय आणि बॅट्समन आउट होतील. अगदी पॉइंट मधून टोळवायचं होतं. संकेत भगत हा बॅट्समन इथून बाद झालाय. फलंदाज आउट.
यावेळेला चेंडू आपण पाहताय, अगदी चांगला चेंडू पाहायला मिळाला. सुजल कुठलेचा हा चेंडू आपण पाहताय. डॉट आलाय. टीमची धावसंख्या उमेश सर पाहायला मिळेल 14 धावा. 1 फॉर षटक क्रमांक 2 सुरू आहे. टोटल रन्स आपण 14 आणि चेंडू संपले त्या षटकामधील 5 चेंडू. म्हणजे मी म्हणेन जी सुरुवात बघा गोलंदाजी करताना मनीष फडके आणि कंपनीनं केली होती तीच सुरुवात इथून मात्र केली आता राहुल बैकर अँड कंपनी तुम्हाला पाहायला मिळेल. मालिकावीर रेफ्रिजरेटर तुम्ही पाहू शकाल. गोदरेज कंपनीचा एक चांगला रेफ्रिजरेटर आपण पाहताय 180 लिटर. इथून मात्र आणखी एक फटका फसलाय. काय खडतंय बघा. जशास तसं उत्तर. सडी तोड गोलंदाजी आणि त्याच पद्धतीने दिली गेलेली उत्तर. इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये जे प्रश्न तुम्ही विचारले आणि त्यांची उत्तर आता मात्र दिली जात आहेत. आणि काय गोलंदाजी अप्रतिम. इथून मात्र विकेट प्राप्त. आणखी एक धक्का नांदगाव टीमला. उपसरपंच आणि विद्यमान सदस्य आपण पाहताय पळसपे ग्रामपंचायत त्यांनी आम्हाला सायकल दिलेत. त्यानंतर ट्रॉफी आपण पाहताय सन्मान हरिश्चंद्र वाजेकर माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकाची जी ट्रॉफी आम्हाला दिली आहे ते आमच्या साक्षात जी भोपी असतील ज्यांच्या माध्यमातून त्यांच्या वडिलांच्या नावानं पांडुरंग भोपी यांच्या वडिलांच्या नावानं दिले गेले आहेत. त्यानंतर मग जी मालिका वीराची आकर्षक ट्रॉफी तुम्ही पाहताय ती आम्हाला पुरस्कृत केली आहे ते आमचे भूषण ठोंबरे द केक हाऊसचे प्रोप्रायटर कैलासवासी निमेश राम ठोंबरे यांच्या स्मरणार्थ आम्हाला दिली गेली आहे. आणि त्यानंतर मग प्रथम द्वितीय आणि तृतीय प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला दिली तर रविशेठ जगन पाटील तुरमाळे. द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला दिली ते निलेश म्हस्कर आणि तृतीय क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला दिली ते संजय म्हस्कर. या सर्वांचं आपण करूया स्वागत. सिक्सर किंग ही ट्रॉफी आम्हाला दिली अनिकेत ठोंबरे कुडाबे. त्यानंतर मोस्ट 4 ही ट्रॉफी आम्हाला दिली आहे ती आमची अरमान अन्सारी असतील. त्यानंतर आपण पाहू शकाल ते म्हणजे आणखी एक ट्रॉफी मोस्ट 4 साठी रायझिंग प्लेअरसाठी जी ट्रॉफी आहे ती आम्हाला करण ठोंबरे ऑसिंग सेंटर आपण पाहतो ओमसाई यांच्याकडून आम्हाला दिली आहे. त्या सर्वांचं स्वागत करूया. खूप सर्वांचं आर्थिक सहाय्य सुद्धा आम्हाला लाभलंय त्या सर्वांचं आम्ही स्वागत करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल या वेळेला एक सिंगल आली. सिंगलनं धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या आता टोटल 1515 रन्स. चेंडू पाहायला मिळाला. वरद भगत याचा चांगली गोलंदाजी करताना तुम्ही पाहू शकाल. वरद यांना चांगला खेळ सध्याच्या घडीला सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय अप्रतिम कामगिरी करताना आपण पाहताय. जितके डॉट जितक्या विकेट तितकं या मॅच मध्ये चान्सेस पाहायला मिळते. परंतु आता मात्र आउटसाइड दी लेग स्टंप या वेळेला मात्र आपण पाहताय पंचांनी इथून मात्र रेफर केलंय. अवांतर असेल वाईट असेल. धावसंख्या 1 वाढली. धावसंख्या टोटल स्कोर कार्डवर जोडल्या गेल्या 16 धावा. आज ज्यांचा वाढदिवस आहे ते आमच्या आर्यन अर्णव जाधव विलास जाधव यांचे सुपुत्र आणि त्यांची बहीण
अवनी जाधव आणि आज यांचा वाढदिवस आहे, त्यांचा आपण वाढदिवस इथे साजरा करणार आहोत, परंतु त्यांना वाढदिवसाच्या आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. या वेळेला काय चेंडू होता बघा, अप्रतिम चेंडू. इथून मात्र मी म्हणेन आमच्या जयवंतजी ठाकूर यांचा इथे शुभागमन झालं, त्यांचं आपण स्वागत करूया. अप्रतिम डिलिव्हरी, काय चेंडूची हाताळणी होती, पूर्णपणे ब्लॉक हॉल मध्ये पिच केलं, त्या चेंडूवर उत्तर नव्हतं. आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं असेल त्या चेंडूला अडवण्यासाठी मनीष फडकेने काय प्रयत्न केले होते बघा, परंतु बाल बचावले. आणि इथून मात्र डॉट आलाय, आणखी एक डॉट चेंडूची सांगता. इथून मात्र पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतात. टीमची धावसंख्या आता स्थिरावलेली आहे. या वेळेला जर मागच्या 2 चेंडूवर मला शांत ठेवलंय तर त्यानंतर मी शांत राहणार नाहीये हे सांगत असताना मनीष फडके ऑन फायर आणि त्याच्या बॅटमधून आलाय वरदच्या अगेन्स्ट हा षटकार. या वेळेला षटकार आल्यानंतर धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या टोटल आता 23 धावा, 2-3-23. या वेळेला फुल टॉस होता, वेग तितकाच होता. विलास येत आहेत, चेंडूला फिल्डिंग करतील. एक सिंगल आली, सिंगलच्या बरोबरीनं इथून मात्र 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. आणि तीच सुरुवात आहे बघा, कारण 3 षटकामध्ये AR वॉरियर्स संघाची सुद्धा धावसंख्या काहीतरी 28 होती. आता मात्र धावसंख्या जमली. हर्ली क्वीन नंदादेवी 11 नांदगाव संघाची धावसंख्या टोटल 24 धावा. म्हणजे येणारे आता 12 चेंडू आणि करायचे त्या टोटल 23 धावेची गरज आहे. 12 बॉल 23 धावा ड्रिंक्स मैदानामध्ये. चला लक्ष ठेवा तुम्ही सुद्धा, जसं इनिंग ब्रेक असेल तसं लगेच आपण मैदानामध्ये जात चला. त्यानंतर आमचे राजेशदा पाटील यांचं इथे शुभागमन झालंय. 2 सामने जिंकून कालच्या दिवसामध्ये एक सामना खेळताना आपण पाहिलं तर थोडीशी बॅटिंग कमी पडली, धावा कमी झाल्या आणि सामना गमवावा लागला. त्यांचं आपण स्वागत करूया. त्यानंतर आमची जगनजी पाटील वडवली, त्यांचं आपण स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. चला व्यासपीठावर जाऊया. मी पवन दादांना विनंती करतो आपण AR वॉरियर्स संघाचे संघ मालक आपण पाहता आमचे अजय दादा तेजे आणि त्यांचा इथे आपण सन्मान करू या स्पर्धेच्या माध्यमातून, ज्यांनी आम्हाला संघ पुरस्कृत केलाय. टीम ओनर आपण पाहताय अजय दादा तेजे आणि त्यांचा इथे सन्मान आपण करतोय, कारण आपल्या सहकार्यामुळे अजय दादांचे सुद्धा खूप कॉन्टॅक्ट राहिलेत. कारण ज्या वेळेला स्पर्धा करायची त्यावेळेला त्यांनी आम्हाला सांगितलं की स्पर्धा करा, आम्ही आहोत, सहकार्य नक्कीच नोंदवू. आमचे राजन दादा असतील, मग प्रत्येक गोष्टीला अगदी त्यांच्या माध्यमातून विचारपूस करणे, या सर्व गोष्टी आम्ही पाहिल्या. त्यांचा विशेष सन्मान, प्रत्येक संघ मालकाचा सन्मान आपण करतोय. मी पवन पाटील, गणेश मस्कर यांना विनंती करतो आपण हे सन्मान करायचे आहेत. चला या अजय दादा तेजे, आपला सन्मान केला जाईल, त्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. कॅमेरा इकडे करा आपण आणि ही क्षणचित्रे टिपायची आहेत बघा. ज्या पहिला चेंडू पाहायला मिळाला राहुल बैकर यांचा आणि पहिला चेंडू आलाय
वाईड आलाय, अवांतर आलाय. आता मात्र 12 चेंडू आणि 22 धावा, 12 बॉल 22. त्यानंतर आणखी एक सन्मान आपण करूया. संघ मालक आमचे राजेंद्र वारके आहेत. ओपिनियन देणार आहेत आमचे अजय दादा, परंतु मॅच नंतर ओपिनियन आपण घेऊ अजय दादांची, परंतु मॅच नंतर. चला राजेंद्र दादा वारके आणि त्यांचा सन्मान, ते सुद्धा संघाचे संघ मालक पुरस्कर्ते आहेत, त्यांचा सन्मान. आमचे हरली क्वीन नंदादेवी नांदगाव संघ मालक या वेळेला आपण पाहत आहे. पंच अगदी रेफर करताय, तिसऱ्या पंचांकडे अगदी रेफर केलंय. चेंडू कमरेच्या वरती आहे का, बिमार आहे का, लिगल आहे, फेअर आहे, हे सर्व पाहिलं जाईल आणि मग काय घडते आपण पाहूया, काय डिसिजन असेल. फेअर डिलिव्हरी असेल, कारण ज्या वेळेला चेंडू वरून आला त्यानंतर चेंडू खाली फ्लो झालाय, खाली फ्लो होत होता चेंडू. आणि जिथून बॅट आणि चेंडू तुम्ही संपर्क जुळवताना ते चेंडू तेच पकडलं गेलं अँगल, आणि तिथून मात्र हा चेंडू फेअर डिलिव्हरी. चला आमची क्रिशा 11 संघ आणि त्या संघाचे पुरस्कर्ते किशोर पाटील आलेत. या आपण किशोर पाटील, कल्पेश पाटील, त्यांचं आपण स्वागत करूया. राहुल बैकर आता सज्ज आहे बघा, राहुल बैकर आता सज्ज असेल. समोर मनीष फडके. टीमची धावसंख्या आहे स्थिर. या वेळेला मात्र आपण पाहू शकाल चेंडू पडला आणि पडल्यानंतर जर आपण विचार केला, मनीषला असं वाटलं होतं की एखादी एक्स्ट्रा धाव मिळेल, पाहत बसले आणि त्यानंतर पुन्हा एकदा आला हा डॉट. आव्हान उरलं, इक्वेशन राहिले. आता येणारे चेंडू 9 चेंडू आणि 21 धावा, 9 बॉल 21 रन्स. आमचे गुलशन पाटील, अमित भोपी इथे जोडले गेले, त्यांचं स्वागत करूया. त्यांचा आवाज तुम्हाला पुढच्या मॅच मध्ये ऐकायला मिळेल. या वेळेला लोअर फुल टॉस, अगदी लेग साइडच्या दिशेने डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, फिल्डिंग करतायत. दुसरीचा प्रयत्न, इथं मात्र घडतंय काय बघा, काय घडलं जात आहे, अगदी डेंजर एंड. आणि त्यानंतर मात्र द्वारकानाजी चोरगे सर त्यांनी रेफर केलंय बघा रनआउट साठी, रनआउट साठी रेफर केलाय. कोणता खेळाडू आउट असेल, कुणी जागा सोडली आहे, कोण जाग्यावर होता, मग कोण क्रॉस झालाय, या सर्व गोष्टी पाहिल्या जातील. आणि इथून मात्र आपण पाहू शकाल आमच्या आणि इथून मात्र बॅट्समन आउट असतील मनीष फडके. गरज होती की या धावेची, मी म्हणेन शेवटपर्यंत मैदानात राहिला असतं तर ही मॅच मी म्हणेन आपल्या बाजूने खेचून आणण्याची क्षमता होती. एक छोटी धाव घेण्याचा प्रयत्न झाला, काल सुद्धा असंच घडलं. प्रतीक उद्धारने सुद्धा तीच चुकी केली आणि डायरेक्ट हिट झाला आणि तो बाद झाला आणि तो सामना गमवावा लागला. आज सुद्धा तेच झालं. इथून मात्र गरज होती की या धावेची, हा प्रश्न विचारला जाईल अगदी पाठीराख्यांच्या मनामधून. आणि इथून मात्र बॅट्समन आउट मनीष फडके. चला येणारे चेंडू आता 8 राहिलेत आणि करायचे त्या 20 धावा, 8 बॉल आणि 20 धावा, 8 चेंडू आणि 20 धावा पाहायला मिळतील.
या वेळेला फटका चांगला आहे, बॅटच्या मधोमध आलाय किरण भोईर आणि त्याच्या बॅट मधून येणारा डीप स्क्वेअर लेगच्या वरतून हा दमदार स्ट्रोक आलाय. हा षटकार 6 धावा षटकार. त्यानंतर आपण पाहू शकाल आमची खूप जवळचे मित्र आणि ॲडव्होकेट आपण पाहताय, वकिली म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतोय पेशेने वकील आहेत ते आमचे निलेश हातमोडे. त्यांचं इथे शुभागमन झालंय, त्यांचं आपण स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांच्या बरोबरीनं आमचे चिरवतचे संतोषजी महाडिक इथे आलेले आहेत, संतोष मायदे इथे आलेले आहेत, त्यांचं आपण स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. आपलं 10 गाव प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये संतोषजी मायदे आणि निलेशजी हातमोडे आपलं सहर्ष स्वागत आहे, सुस्वागतम. बॅट्समन इथून आउट झाले बघा, थोडंसं युटर्न घेतला, मोड चेंज झाला, थोडंसं किरणनं जो षटकार लगावला होता त्यानंतर मॅच मध्ये युटर्न आला होता. आता मात्र गेली विकेट, आता मात्र इक्वेशन उरलंय. येणारे 6 बॉल 14 धावेची गरज, 6 बॉल 14 रन्स. चला फिल्डिंग सजवा. चला स्पीडअप करा बघा. 6 बॉल आणि 14. आज 2 मॅचेस एक्स्ट्रा आहेत. षटकर मला वाटतं कमी त्यासाठीच आपण केली नाही, कारण सर्वांना चांगला खेळ करण्यासाठी मिळावा वेळ यासाठी आपण हे केलंय. पुढच्या वर्षी सुद्धा राजीव दादा तारीख आपण संध्याकाळी डिक्लेअर करणार आहोत, कारण डिसेंबर पर्यंत आपण स्पर्धा करून टाकू, कारण या अशा वेळेला खूप ऊन होतं, बऱ्याच गोष्टी होत आहेत. इथून मात्र आणखी एक धोका, परंतु आता घडतंय काय, रनआउटची विकेट जाईल का की सुरक्षित असतील हे पाहिलं जाईल स्क्रीनवर. येणारे 5 चेंडू आणि उमेश सर इक्वेशन आहे 5-12. विनिंग कॅल्क्युलेशन 5 बॉल आणि 12 धावा. मयूर फडके बाद झालेत. न्यू बॅट्समन मैदानामध्ये येत आहेत. अजय येतात बघा, न्यू बॅट्समन अजय येत आहेत. अभय ठाणगे यांचा सुद्धा खेळ आज पाहायला मिळेल. विघ्नहर्ता स्पोर्ट्स ऋषी घरत संघाचे कर्णधार आणि एका बाजूला राजू ठाणगे, सागर मोरे. बिग फाईट मॅचेस आज मात्र पाहायला मिळतील. सुपर 3 साठी संतोष चौधरी यांचा संघ, कालच्या दिवसामध्ये सागर पारधी यांचा संघ. या वेळेला
चांगला चेंडू या वेळेला आपण पाहायला मिळतो आहे आणि वेग आहे मॉरिसचा आपण विचार केला तर चांगली गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. सातत्यानं नांदगाव टेनिस क्रिकेटसाठी खूप योगदान त्याचं राहिलं आहे. 4 बॉल आता 12 धावेची गरज. मी म्हणे मनीषनं जो रनआउटची विकेट घालवली तिथून या मॅचचं थोडंसं चित्र पालटलं. युटर्न पाहायला मिळाला. हा चेंडू खोलवट टप्प्याचा पाहायला मिळतोय आणि त्यानंतर मग एक सिंगल आली. सिंगलच्या बरोबरीने धावसंख्या पुढे सरकली. येणारे 3 बॉल आणि आता मात्र 11 धावेची गरज. 3 बॉल आणि 11 धावा. 3 चेंडू आणि 11 धावेची गरज तुम्हाला पाहायला मिळेल. या वेळेला मिस्क्यूट फटका. टायमिंग इथून मात्र आपण पाहू शकाल. काय झेल टिपलाय बघा. व्हॉट अ कॅच. अप्रतिम झेल. काय जबरदस्त एफर्ट. हे एफर्ट राजेश आपण बऱ्याच वेळेला पाहिलंय. ज्या वेळेला त्याचा पाय सुद्धा तुटलेला होता त्यानंतर पुन्हा एकदा तो मैदानामध्ये आला आणि इथून मात्र काय खेळ करतोय बघा. अप्रतिम झेल. वर्ल्ड डाईव्ह. इथून आठवण करून दिली जॉन्टी रोडची आठवण करून दिली. इथून मात्र आपण पाहू शकाल विलास पाटीलला सीमा रेषेलगत निलेश हातमोडे अगदी ॲडव्होकेट आपण पाहताय त्यांच्याकडून विलाससाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज येते बघा. आणि आमचे अजय दादा तेजे यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचा कॅश प्राइज या जेलसाठी. अप्रतिम जेल. आता मात्र 2 बॉल 11 धावेची गरज. 2 चेंडू आणि 11 धावा. व्हॉट अ एफर्ट. हे एफर्ट खूप महत्वाचं कारण मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द क्रिकेट फिल्डिंग डिपार्टमेंट आणि ते त्याने इथून दाखवलंय. जरी मी आणि आता मात्र पुन्हा एकदा साइड स्क्रीनच्या समोर आणखी एक झेल टिपला जातोय. विलास पाटीलच्या हातामध्ये पडलाय झेल आणि इथून मात्र विकेट डाऊन. हरली क्वीन नंदादेवी नांदगाव संघ अडचणीचा सामना करतोय बघा. कारण युटर्न जिथून मिळालं ना त्या युटर्न मधून मी म्हणेन रनआउटची विकेट. कारण मी मगाशीच म्हटलं मनीष जिथपर्यंत मैदानात राहिला असताना तर या मॅचचं चित्र लवकर क्लिअर झालं असतं. परंतु मनीषने केलेली घाई आणि त्यानंतर विकेट गेली आणि इथून मात्र आता या मॅच मध्ये 1 चेंडू 11 धावाची गरज. परंतु अद्याप सामना संपला नाही राजेश दादा. कारण गोलंदाजाने एखाद्या जर चुकी केली मागे चौकार वगैरे मिळाला तर काही घडू शकतं. परंतु इथून मात्र 1 बॉल 11 धावेची गरज. मी विनंती करतो बघा आमचे गणेशजी मस्कर यांना या आपण किशोर पाटील यांचा सन्मान करा. किशोरजी पाटील संघाचे पुरस्कर्ते संघ मालक क्रिशा 11. मी गणेश यांना विनंती करतो आपण सन्मान करायचा आहे. संघाचे संघ मालक कल्पेश पाटील आपण सुद्धा या. कल्पेश पाटील वडवली या. चला लगेच आपण. आणि इथून मात्र सामना डिफेंड केलाय तो AR ऑरियर्स म्हटलं तर योद्धा आणि योद्ध्यासारखे लढलाय. आणि या मॅच मध्ये पहिल्या सामन्यामध्ये 45, 46 आणि 47 धावेचा अगदी स्कोर होता.